नमस्कार मित्रांनो, जे 23 तारखेला जे मैदान होणार होतं या बैलगाडा क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील एक आत्ता चालू वर्षातील एक मोठं मैदान होतं. परंतु ते मैदान हे जे आहे ते रद्द झालेले आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे आत्ता निवडणूक लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमुळे आणि आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे. त्याच्यामुळे हे मैदान जे आहे ते कॅन्सल झालेले आहे. परंतु आणि परमिशनसुद्धा त्या मैदानाला मिळालेली नाही आहे. त्याच्यामुळे जे मैदान जे आहे ते खूप मोठं मैदान, ज्या मैदानात खूप लोकांना अपेक्षा होती की सगळ्या महाराष्ट्रातील टॉपची नंदी त्या मैदानामध्ये पळणार होते आणि ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होणार होतं. परंतु परमिशन ही मिळालेली नाही आहे, कारण की आचारसंहिते लागलेले आहे. आत्ता जी निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे बघूया आता कधी होते काय सांगू शकत नाही. परंतु एक खूप मोठी अपडेट आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. जे 23 तारखेला एक खूप मोठं मैदान जे होणार होतं पुणे जिल्ह्यामध्ये, ज्या मैदानामध्ये 1 नंबरचं बक्षीस होतं. स्विफ्ट कार चष्टा नाही एवढं मोठं बक्षीस, आणि तिथं सगळे पैरे जे आहेत ते सगळे झाल्यात जमाच होते. परंतु आता ते मैदान जे आहे ते मैदानाची तारीख आता काय माहीत नाही. परंतु मैदानाची जी आहे ती त्याला काय म्हणतात, आचारसंहितेमुळे आपल्याला परमिशन त्या मैदानाला मिळालेली नाही आहे. त्याच्यामुळे ते मैदान जे आहे ते रद्द झालेलं आहे. बघूया काय नवीन अपडेट काय येते आपल्याकडे. अपडेट आली असेल किंवा दुसरी काय अपडेट असेल तर सांगूच. परंतु 23 तारखेचं एक खूप मोठं आणि सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता होते की ते मैदान खूप चांगल्या पद्धतीने पार पडणारं होतं. मुलाखतसुद्धा झालेलं होत्या मैदानाच्या आणि मैदानाची सगळी तयारीसुद्धा झालेली होती. कारसुद्धा जी स्विफ्ट कार होती ती सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली होती. परंतु ती का आता सगळ्यांना एक निराशा झालेली आहे. ते मैदान जे आहे ते रद्द झालेलं आहे. हे एक खूप मोठे अपडेट आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.